नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यक भरती 2025 विषयी आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत, महत्त्वाच्या 4 टप्प्याविषयी। जर तुम्ही परीक्षा दिल्यानंतर सिलेक्ट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर कोणकोणत्या टप्प्यामधून तुम्हाला पुढे जावं लागतं, कशा पद्धतीने तुमचं जॉइनिंग होणार आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। ही सर्व माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे, कारण पूर्वतयारी तुम्हाला करून ठेवायची आहे। कदाचित त्यापैकी काही डॉक्युमेंट्स, काही बाबी तुमच्याकडे नसतील तर त्याची तयारी आताच करून ठेवावी, जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, पहिली गोष्ट आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन। आज जे माहिती बघतो आपण महावितरण आणि महाट्रान्सपोर्ट दोन्ही विभागाच्या विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीविषयीची माहिती असणार आहे। महावितरणची परीक्षा आता येऊ घातली आहे आणि महाट्रान्सपोर्टची परीक्षा झालेली आहे आणि लवकरच त्याचा रिझल्ट येत्या 4-5 दिवसांमध्ये लागणार आहे। तर तुमचं सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला काय काय टप्प्यातून जावं लागेल। सर्वात अगोदर तुमचं होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन। तर कोणकोणत्या उमेदवारांना कोणकोणते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता तयारी करून ठेवायची आहे, तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे, कोणते डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत आणि कोणते डॉक्युमेंट्स कंपल्सरी नाही, कोणत्या उमेदवारांकरता कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेऊ। दुसरा मुद्दा असणार आहे, तुम्हाला समोर जावं लागेल मेडिकल टेस्टला। तुमची मेडिकल टेस्ट होईल। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही ओके आलात, तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत, त्यानंतर तुमचं मेडिकल टेस्ट होईल। मेडिकल टेस्ट कशा पद्धतीने होतं, कुठे केलं जातं आणि त्याला घाबरण्याचं कारण आहे की नाही आहे आणि कशा पद्धतीने त्याला सामोरं जायचं याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर पुढचा तिसरा टप्पा असणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन, म्हणजे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुम्हाला मिळवावं लागेल। तर पोलीस व्हेरिफिकेशन करता तुम्हाला किती दिवस दिले जातात, पोलीस व्हेरिफिकेशन मिळवण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, कशा पद्धतीने अर्ज करायचा, कुठून अर्ज करायचा याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत। आणि चौथा टप्पा असणार आहे मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे। सर्वात प्रथम तुम्हाला जॉइनिंग करता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन गरजेचं आहे, मेडिकल टेस्ट होणे गरजेचे आहे। हे दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला वेळ दिला जातो पोलीस व्हेरिफिकेशन करता आणि त्याचबरोबर वेळ दिला जातो जात वैधता प्रमाणपत्र करता। आणि जात वैधता प्रमाणपत्र हे सर्व उमेदवारांना गरजेचं नाही, पण मुद्दा क्रमांक 1, 2 आणि 3 सर्व उमेदवारांना गरजेचं आहे, त्याला सर्वांना सामोरे जावं लागणार आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप चालू, 4 टप्पे एक टप्पे आपण आता जाणून घेऊ की कोणकोणत्या उमेदवारांना कशा पद्धतीने डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, मेडिकल टेस्ट कशी असेल, पोलीस व्हेरिफिकेशन कसं मिळवायचं आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कशी मिळवायची। तर सर्वप्रथम बघून घेऊ आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन। तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो 10वीचे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट म्हणजे एसएससी बोर्ड सर्टिफिकेट। हे असणे का गरजेचं आहे, यामध्ये 2 कारण आहे। हे तुम्हाला लीगल ठरवतं 2 बाबीमध्ये। एक आहे तुमचं नाव, तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे काही नावाची स्पेलिंग टाकली, तुमच्या नावाची, वडिलांच्या नावाची आणि आडनावाची, ही जी काही स्पेलिंग टाकली किंवा तुमचं जे काही पूर्ण नाव तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरताना लिहिलं ते तुम्हाला ऍक्युरेट 10वीच्या मार्कशीट प्रमाणे असणे आवश्यक आहे। दुसरी गोष्ट आहे तुमचं वय, तुम्ही जे काही डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे ऑनलाईन अर्ज भरताना ती डेट ऑफ बर्थ व्हॅलिड ठरवल्या जाते ज्यावेळी तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती 30 डेट ऑफ बर्थ असेल तर या 2 गोष्टी करता तुमचं 10वीचं प्रमाणपत्र किंवा मार्कशीट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। काही केसमध्ये सांगतो, रिअर केसमध्ये म्हणजे हजारातून एखाद्या विद्यार्थ्याची ही केस राहत असेल, समजा 10वीच्या मार्कशीटवरती किंवा प्रमाणपत्रावरती तुमचं नाव, वडिलाचं नाव किंवा आडनावाची स्पेलिंग चुकली, ती चुकल्यानंतर तुम्ही काय करता, शाळेला अर्ज देता, शाळा तुमचं ओरिजिनल प्रमाणपत्र हे बोर्डाच्या ऑफिसला पाठवतो त्या अर्जासोबत, त्या अर्जाची कॉपी तुम्हाला ठेवणं गरजेची आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे बोर्डाला, म्हणजे एसएससी बोर्डाला अप्लाय केलाय पण अद्यापपर्यंत तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र परत मिळालं नाही, तर अशा वेळेस तुम्हाला प्रूफ पाहिजे की मी हे ओरिजिनल माझं प्रमाणपत्र बोर्डाच्या ऑफिसला दिलेलं आहे। तर शाळेचं पत्र किंवा तुम्ही बोर्डाच्या ऑफिसला स्वतः दिलेलं पत्र, या 2 गोष्टी तुमच्याकडे किंवा 2 गोष्टीपैकी एक गोष्ट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, जेणेकरून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुम्ही अधिकाऱ्यांना पटवून देऊ शकता की माझ्याकडे मार्कशीट आहे, प्रमाणपत्र मी बोर्डाच्या ऑफिसला नावामध्ये चेंज करण्याकरता दिलेलं आहे। आणि शाळा जे काही तुम्हाला अर्ज देत असेल किंवा सर्टिफिकेट देत असेल किंवा एखादा फॉर्मॅट देत असेल त्याच्यामध्ये तुमचं ओरिजिनल नाव असं आहे आणि चुकीनं 10वीच्या मार्कशीटवरती किंवा प्रमाणपत्रावरती असं छापून आलं, हे लिहिलेलं जे काही प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला सादर करावं लागेल। हे सर्व उमेदवारांकरता, सर्व विद्यार्थ्यांकरता कंपल्सरी नाही, एखादीच केस अशी असेल अशा उमेदवारांकरता हे महत्वाचं आहे। पुढे लागणार आहे मित्रांनो तुमच्याकडे रहिवासी दाखला, डोमेसाइल सर्टिफिकेट। मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की इतर प्रमाणपत्र जसे तुम्हाला गरजेचं आहे त्याहीपेक्षा सर्वात आवश्यक प्रमाणपत्र डोमेसाइल सर्टिफिकेट आहे, म्हणजे रहिवासी दाखला, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। कारण आपलं जे महावितरण आणि महापारेषण या ज्या 2 भरत्या आहेत या दोन्ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आहे आणि यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रहिवासीच फक्त अर्ज
सादर करू शकतो। त्याकरता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे। त्याकरता तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। आशा करतो तुम्हा सर्वांकडे हे डोमेशियल सर्टिफिकेट आहेच, आणि जर नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ते बनवून घ्या। ते तुम्हाला सेतू कार्यालयामधून मिळून जातं। त्याच्याकरता काय, तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट, वडिलांची लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सादर करावे लागतात। नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता महत्त्वाचा मुद्दा आहे जे तुम्हाला सादर करायचा आहे, तुमचा ITI किंवा अप्रेंटिसशिप किंवा COE सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे तुम्हाला सादर करावं लागेल। एक घोड झाला होता ते तुम्ही या ठिकाणी सांगतो, तुम्ही लक्षात घ्या। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये पोस्ट होती विद्युत सहाय्यकची 10वीच्या मार्कांच्या बेसवरती ही परीक्षा होती किंवा परीक्षा म्हणण्यापेक्षा सिलेक्शन होणार होतं। पण बऱ्याचशा डिप्लोमाच्या उमेदवारांनी सुद्धा, ग्रॅज्युएशनच्या उमेदवारांनी सुद्धा हे सर्टिफिकेट नसताना सुद्धा ऑनलाईन अर्ज भरले, आणि ऑनलाईन अर्ज भरताना काही त्यावेळेस व्हेरिफिकेशन झालं नाही की हा ITIचा उमेदवार आहे की नाही आहे। त्यांनी त्यांचे गुण टाकताना, 10वीचे गुण टाकताना त्यांचे स्वतःचे 10वीचे गुण टाकले, पण त्यांच्याकडे ITI हे सर्टिफिकेटच नव्हतं। आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ आली त्यावेळेस बरेचसे उमेदवार प्रत्येक लिस्टमधून बाद होत गेले। माझा स्वतःचा अनुभव सांगतो, त्यावेळेस मी ऍग्रिकल्चर विभागाला कामाला होतो। त्यावेळेस माझी एक कलिग जिचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं दुसऱ्या फील्डमध्ये, आणि आय थिंक तिचं MSW झालेलं होतं, पण तिनं सुद्धा हा फॉर्म भरला होता। तिचं ITIशी काही संबंध नाही, तिचं सिलेक्ट लिस्टमध्ये नाव होतं, आणि ती आनंदाने खुशीमध्ये मला सांगत आली की माझं असं सिलेक्शन झालं। त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदरच लक्षात आलं की तिच्याकडे ITIचा सर्टिफिकेट नाही, तरी पण तिला म्हटलं जाऊन बघ। गेल्यानंतर तिला त्या ठिकाणून बाद व्हावं लागलं। ही गोष्ट आहे 2012च्या भरतीची, आणि त्याचप्रमाणे 2019च्या भरतीला सुद्धा असंच झालं। या भरतीमध्ये बऱ्याचशा ITIच्या उमेदवार सोडून इतर उमेदवारांनी अर्ज सादर केले, त्यामध्ये 2-2 हजार उमेदवार एका एका लिस्टमधून बाद होत गेले, आणि त्या ठिकाणी नवीन उमेदवारांची लिस्ट लागत गेली। अशा पद्धतीने मध्येच भरती, काही उमेदवारांची भरती करून ती स्टॉप करण्यात आली। असा काही घोळ होऊ नये म्हणून यावेळी कदाचित काळजी घेण्यात आली असेल ऑनलाईन अर्ज करताना। आणि जरी अशा काही उमेदवारांनी अर्ज भरले असेल ज्यांचा ITI झाला नाहीये, त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम, त्यांच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या सर्व इतर उमेदवारांना होऊ शकतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे ITI, अप्रेंटिसशिप किंवा COE म्हणजे सर्टिफिकेट ऑफ एक्सिलन्सचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, मार्कशीट असणे गरजेचं आहे। या 3 गोष्टीशिवाय तुमचं सिलेक्ट लिस्टमध्ये नाव येऊन सुद्धा तुम्ही सिलेक्शन व्हालच किंवा तुम्ही जॉईन व्हाल असं सांगता येत नाही। या 3 गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पुढे बघून घेऊ, पुढचा मुद्दा असणार आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। SC, ST आणि ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना सोडून बाकीचे काही उमेदवार आहेत, OBC, NTB, NTC, NTD आणि इतर जे काही EWS वगैरे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांकरता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे आर्थिक प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र, हे सुद्धा तुम्ही बनवून घेतलं असेल। याकरता एक माहिती सांगतो की जे काही आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बनवतो ते व्हॅलिड असतं 3 वर्षाकरता। जाहिरातीमध्ये सरळ सरळ शब्दामध्ये दिलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तर किंवा अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड असलेलं गरजेचं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बनवू शकतो। पण समजा तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या मार्चमध्ये म्हणजेच मार्च 2025 मध्ये बाद झालं असेल किंवा ते व्हॅलिड नसेल, म्हणजे त्याची जर तुम्ही तारीख बघितली, आपलं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं त्याच्या खाली व्हॅलिड अप टू म्हणून एक लिहिलेलं असतं, म्हणजे व्हॅलिड अप टू या तारखेपर्यंत हे व्हॅलिड आहे। ते जर तुमचं 31 मार्चला संपलं असेल तर तुम्ही नवीन बनवून घ्या। पण माझ्या वैयक्तिक मतानुसार ते आत्ताचं असणंच गरजेचं नाही, पण तुमचं त्या जाहिरातीच्या वेळेस किंवा ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेळेस ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं होतं, म्हणजे त्या तारखेला वैध असावं असं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं होतं। तरी पण सेफ साइड म्हणून आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे, तुमचं जर व्हॅलिड नसेल, आता त्याची व्हॅलिडिटी संपली असेल तर तुम्ही नवीन बनवून घ्या, लगेच त्याच्याकरता अर्ज भरून घ्या। 7-8 दिवसामध्ये तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बनून जातं। ठीक आहे, पुढील सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जे गरजेचं असणार आहे ते असणार आहे जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट। पण हे ओपन कॅटेगरी किंवा EWSच्या उमेदवारांना लागू नसणार नाही, पण इतर जे आहे SC, ST, OBC, NT हे जे काही कॅटेगरीतील उमेदवार आहे या सर्वांकडे जातीचा दाखला असणे गरजेचं आहे। कारण ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही तुमची जात कोणती आहे हा एक अप्लाय केला होता, या एक मुद्द्यावरती टिक केलं होतं, त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज सादर करू इच्छिता हे सुद्धा तुम्ही टिक केलं असेल, म्हणजे तुम्ही ओपन मधून करता, SC मधून करता, ST मधून करता, OBC मधून करता, NTB, NTC, NTD मधून करता, याला टिक केलं असेल। त्या अंतर्गत तुमचं जर सिलेक्शन झालं, पण तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट आजच्या घडीला नसेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये बाद होऊ शकतात। त्यामुळे तुमच्याकडे जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे कलेक्ट करून ठेवून द्यायचं आहे। पुढील मुद्दा जाणून घेऊ, पुढे असणार आहे तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। ते पण ओपन आणि EWSच्या उमेदवारांना लागू असणार नाही।
पण या ठिकाणी घाबरण्याचं कारण नाही. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. बघा, या ठिकाणी दोन गोष्टी आहे. एक आहे जातीचा दाखला म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आणि दुसरं आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी कुणाला मिळतं? जे काही मेडिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे त्या उमेदवारांना कॉलेज मार्फत पत्र जाऊन जात वैधता प्रमाणपत्र जात वैधता कार्यालयामधून आपण बनवू शकतो. पण जो काही नॉर्मल उमेदवार आहे, 10वी झाला, ITI झाला आणि इथे सिलेक्ट झाला किंवा तो BA करत होता, BCom करत होता, त्यांना काही कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता लागली नाही, त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, तरी तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आधी तुम्हाला सिलेक्ट केलं जातं, तुम्हाला जॉईनिंग दिले जाते, त्यानंतर आपल्याला बराचसा कालावधी दिला जातो जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याकरता. तर त्यामुळे या मुद्द्यावरती तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. पुढे आपण जाणून घेणार आहोत जात वैधता प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवता येतं. त्यावेळेस तुमचे बरेचसे प्रश्न क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बघून घेऊ. वैद्यकीय किंवा अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल PWD सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, ते पण अबोव 40%. ज्या उमेदवारांनी मेडिकल PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी या अंतर्गत अपंगत्व आरक्षणाअंतर्गत जर अर्ज सादर केला असेल तर त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. हे सर्वांना कंपल्सरी नाही. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्यांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे अशा उमेदवारांकरता. जर तुम्ही इकॉनॉमिकली वीक सेक्शन मधून फॉर्म भरला असेल EWS मध्ये तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याची आवश्यकता नाही. त्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र म्हणजे स्पोर्ट सर्टिफिकेट. तुम्ही स्पोर्ट कॅटेगरी मधून अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला खेळाडू प्रमाणपत्र किंवा स्पोर्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे जवळ ठेवा लागेल. याविषयी माझा एक आणखी एक अनुभव सांगतो. मी ज्या कार्यालयामध्ये सध्या कामाला आहे तिथे एक आउटसोर्स आमचा कर्मचारी आहे. त्या कर्मचाऱ्याने मागच्या भरतीमध्ये 2019च्या भरतीमध्ये अर्ज केला होता. 10वीच्या बेसवरती जी परीक्षा होती त्यांनी स्पोर्ट्स सर्टिफिकेटचं प्रमाणपत्राला टिक केलं होतं किंवा आरक्षणाला टिक केलं होतं, पण त्याच्याकडे स्टेट लेवलचं सर्टिफिकेट नव्हतं, त्याच्याकडे साधे सर्टिफिकेट होते. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ आली त्यावेळेस त्या उमेदवाराला त्या लिस्टमधून बाद व्हावं लागला. पण तुमच्याकडे जर अशा पद्धतीने स्पोर्ट्स सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तो अर्ज फिल करताना स्पोर्ट कॅटेगरीला टिक करायला नव्हतं पाहिजे, पण तुम्ही जर याला टिक केलं असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे सध्या कलेक्ट करून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यक लागणार आहे मराठी भाषेचे प्रमाणपत्र, मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. इथे सुद्धा घाबरण्याचं कारण नाही. हे कोणाला लागणार आहे? ज्या उमेदवारांच्या 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये मराठी हा भाषाच नव्हती, म्हणजे मराठी भाषेचा विषयच नव्हता, त्या उमेदवारांकरता मराठी भाषेचे प्रमाणपत्र लागेल. पण ज्या उमेदवारांना 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये किंवा त्याच्या पुढच्या शिक्षणामध्ये मराठी लँग्वेजच नव्हती किंवा मराठी विषयाचा पेपरच नव्हता किंवा मराठी हा विषय शिक्षणामध्ये नव्हता, त्या उमेदवारांना हे प्रमाणपत्र बनवून घ्यायचं आहे. हे कुठून बनवू शकता? तुम्ही कोणत्याही प्राध्यापकाकडून, मुख्याध्यापकाकडून हे लिहून घेऊ शकता की सदर उमेदवाराला मराठी भाषा येते. जर हे प्रमाणपत्र तुम्ही आता सादर केलं नसेल किंवा सादर केलं नाही तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुमच्या 10वी 12वी मध्ये मराठी नसेल तर. बरेचसे महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये असे कर्मचारी आहेत जुने ज्यांची आताही परीक्षा होती मराठी भाषेची. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस हे काही गोष्टी कंपल्सरी नव्हत्या, त्या उमेदवारांना चान्स दिला जातो नंतर. ठीक आहे, पण सध्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे की जर तुम्हाला शिक्षणामध्ये मराठी भाषा नसेल तर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे मिळवणे गरजेचे आहे. तर हे सुद्धा तुम्ही मिळवून घ्यायचं आहे, जे की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सबमिट करू शकता, पण हे सर्वांकरता कंपल्सरी नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पुढे मुद्दा जाणून घेऊ मित्रांनो. नावात बदल प्रमाणपत्र किंवा चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट काही उमेदवारांकरता आवश्यक असेल. जसं की मुली आहेत ज्यांचं लग्न झालंय, लग्नाच्या अगोदर एक नाव होतं, लग्नानंतर दुसरं नाव झालं किंवा इतर कोणत्या कारणाने जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्याचं सर्टिफिकेट किंवा ऍफिडेविट किंवा राजपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तर हे झालं मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन विषयी. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दिवशी कंपल्सरी तुमच्याजवळ ठेवणे गरजेचे आहे. कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण बघितलंच होतं. जसं हे 10वीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि ITI अप्रेंटिसशिप, ज्याला आपण पॉइंट दिले ते आवश्यक आहे. बाकी तुम्हाला केसेसनुसार म्हणजे वेगवेगळ्या केसेसनुसार तुम्हाला त्या गोष्टी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही 2 कॉप्यामध्ये बनवून ठेवून द्या, झेरॉक्स आपल्या काढून ठेवून द्यायच्या, आणि ज्यावेळेस तुमचं सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव येईल त्या सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते बघून घ्यायचं आणि असे 2 ते 3 बंच बनवून आपण तिथे ओरिजिनलचा एक बंच ठेवा, सिक्वेन्स वाईज बनवून ठेवून द्यायचा. जसं आपण इथे सिक्वेन्स आता बघितलं त्या सिक्वेन्स प्रमाणेच एक ओरिजिनलचा सिक्वेन्सचा बंच बनवून ठेवायचा आणि त्याचप्रमाणे झेरॉक्स सुद्धा तुमचा लावून ठेवायचा. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड सुद्धा असावं, तुमचे 3-4 फोटो तुमच्या सोबत असू द्या, तुमचं कदाचित ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असेल ते सुद्धा सोबत असू द्या. त्या काही कंपल्सरी गोष्टी नाही, पण त्या तुमच्या जवळ असले तर खूप चांगल्या गोष्टी आहेत. ओके, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला ओरिजिनलचा एक बंच आणि झेरॉक्स कॉपीचे 2 ते 3 बंच बनवून तुम्ही ठेवून द्या, जेणेकरून तुम्ही सबमिट करू शकता.
आणि तुम्हाला वेळेवरती काही धावपळ करावी लागणार नाही, प्रॉब्लेम तुम्हाला काही येणार नाही. याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, आपण नक्कीच त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आता हा झाला पहिला एक टप्पा. पुढचे 3 टप्पे कोणकोणते ते आता आपण बघून घेऊ. आता तुमचं झालं मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. त्यानंतर तुमचं होणार आहे मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्ट कशा पद्धतीने होते? विभागामार्फत सरकारी हॉस्पिटल करता पत्र देऊन तुम्हाला मेडिकल टेस्ट करून घ्यायची आहे. ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं, तुमचे डॉक्युमेंट सगळे ओके आहेत, तुम्हाला जॉईन करून घेण्यात महावितरणला काहीही हरकत नाही. या कंडिशन मध्ये तुम्हाला जर महावितरणचा विद्युत सहाय्यक असेल तर त्याला झोन मधून सर्कलला पाठवलं जातं किंवा डिव्हिजनला पाठवलं जातं. विशेषतः सर्कल किंवा डिव्हिजनला पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची मेडिकल टेस्ट करून घेण्याकरता एक पत्र दिलं जातं किंवा लिस्ट दिली जाते. जास्त कॅन्डिडेट असेल तर एखादं हॉस्पिटल जे काही तुमच्या त्या कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये येतं, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे अशा हॉस्पिटलला त्यांनी सूचना केलेली असते. तशी लिस्ट किंवा तुमच्याकडे वैयक्तिक पत्र देऊन तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं जातं. त्या ठिकाणी गेल्यानंतर नॉर्मल पद्धतीची टेस्ट होते, काही घाबरण्याचं कारण नाही. ही काही पोलीसची भरती नाहीये, त्याच्यामध्ये तुमची छाती मोजल्या जाईल, तुमची उंची मोजल्या जाईल, तुमचं वजन मोजलं जाईल. हा काही या ठिकाणी मुद्दा नाही. तुमची उंची कितीही असो, तुमचं वजन किती असो, तुम्ही बिलो 40 असो का तिकडे अबो 100 असो, काहीही प्रॉब्लेम नाही. तुमची छाती फुगवून न फुगवून 85 सेंटीमीटर 72 सेंटीमीटर हा काहीच विषय इथं नाही. या ठिकाणी फक्त होते मित्रांनो रक्त लघवी याची टेस्ट होते, छातीचा एक्सरा काढला जातो, तुमचे हार्टबीट्स मोजले जातात आणि इतर छोट्या मोठ्या टेस्ट या ठिकाणी केले जातात ज्या काही नॉर्मल आहे. या ठिकाणी काहीही घाबरण्याचं कारण नाही. त्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमची मेडिकल टेस्ट होऊन जाते आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळून जाते आणि ते मिळाल्यानंतर तुम्हाला विभागामध्ये जमा करावं लागतं. याचे आम्ही काही अनुभव सांगतो. ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट होती. त्या मेडिकल टेस्टमध्ये एका उमेदवाराची हार्टबीट फक्त जास्त होती. त्याला आम्ही सर्वांनी सजेस्ट केलं की मित्रा तू घाबरला असशील, गावावरून आलास, त्याच्यामुळे तुझे हार्टबीट्स वाढले असतील तर तू थोडा शांत हो, पाणी पी, त्यानंतर तू जा. त्याला डॉक्टरांनी पण सांगितलं की तू थोडा शांत हो, थोडा आराम कर आणि नंतर आहे. तुझे हार्टबीट्स थोडा वाढलेले दिसत आहे तर कमी येतील. पण तो एवढा घाबरला होता की त्याला वाटलं मी जर परत चेकिंगला गेलो, हार्टबीट चेकिंगला गेलो, माझे हार्टबीट जास्त आहे तर मला एखादी आणखी काही बिमारी निघली तर काय करणार. तो मुलगा तिथून चालला गेला आणि अद्यापपर्यंत म्हणजे त्यावेळी त्याचं सिलेक्शन झालंच नाही आणि अद्यापपर्यंत तो मुलगा महावितरणमध्ये आलाच नाही किंवा कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये गेला नाही. एवढा तो घाबरला होता. ठीक आहे, तर असे काही काही अनुभव असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही न घाबरता जायचं, बिंदास जायचं आहे, काहीही प्रॉब्लेम होत नाही. शांत डोकं ठेवून जायचं. ठीक आहे, किंवा मेडिकल असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर आम्ही काउन्सिलिंग सुद्धा करतो, त्यामुळे तुमचं छान पद्धतीने काउन्सिलिंग सुद्धा करू आणि छान पद्धतीने तुमचं मेडिकल टेस्ट पार कशी पडेल याकरता सुद्धा तुम्हाला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, अशा छोट्या पद्धतीची एक मेडिकल टेस्ट असते. मुलांना बराचसा अनुभव आहे, त्यांच्याकरता बऱ्याच गोष्टी तर बोलता येणार नाही, त्या सुद्धा इथे चेक केल्या जातात आणि महिला वर्गांचं सुद्धा नॉर्मली अशाच पद्धतीने टेस्ट होते आणि नॉर्मलची सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाते. म्हणजे मेडिकली तुम्ही फिट आहात हे या ठिकाणी क्लिअर केलं जातं. पुढे हे 2 टप्पे झाले, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुमचं मेडिकल टेस्ट झालं. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला दिली जाते जॉईनिंग. वरील 2 प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग दिली गेली. जॉईनिंग तुम्हाला सर्कलमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये दिली गेली असेल. या 2 गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे, मेडिकल टेस्ट कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक मुद्दा ठिकाणी आपण टाकला नाही, तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यावं लागतं किंवा शाश्वती पत्रक द्यावं लागतं की कंपनी सोबत तुम्ही करार करताय. त्याच्यावरती स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला जिल्हा कार्यालयामधून स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्यावं लागते. फॉर्मॅट त्यांच्याकडे असतो डिपार्टमेंटकडे, त्या पद्धतीने बनवून तुम्हाला सबमिट करायचं. या 2 आणि तिसरी एक ऍफिडेव्हिटची एक जे आपण म्हणू प्रक्रिया, त्या 3 प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं. तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर झोन, सर्कल, त्याच्यानंतर डिव्हिजन आणि सब डिव्हिजन म्हणजेच विभाग आणि उपविभाग आणि त्यानंतर तुम्हाला शाखा कार्यालय किंवा सेक्शन ऑफिस अशी नियुक्ती दिली जाते. हे मी बोलतोय महावितरणच्या कर्मचाऱ्यांविषयी. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला नियुक्ती दिली जाते. पण अद्यापपर्यंत तुमचं ना पोलीस व्हेरिफिकेशन झालंय ना जात वैधता प्रमाणपत्र झालंय. तरी या 2-3 गोष्टी गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल नंतर तुम्हाला अशी नियुक्ती मिळून जाते आणि या 2 गोष्टीला आपल्याला वेळ मिळतो. आपण ते बघून घेऊ की कशा पद्धतीने होते ते. सर्वप्रथम बघून घेऊ आपण पोलीस व्हेरिफिकेशन. पोलीस व्हेरिफिकेशन करिता विभागामार्फत तुम्हाला एक पत्र दिलं जातं. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतं. पण कशाच्या आधारे? तुम्ही जर असेच गेले पोलीस स्टेशनला आणि म्हटलं की मला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पाहिजे किंवा पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आहे, तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन करता येत नाही. त्याच्याकरता काहीतरी बेस लागतो. तर तुम्हाला डिपार्टमेंट एक पत्र देतं. एकतर डिपार्टमेंट स्वतः पोलीस खात्याला पत्र पाठवतं ज्या ठिकाणी तुम्ही राहता, जो काही पत्ता तुम्ही दिलेला आहात त्या ठिकाणी,
किंवा ते पत्र तुम्हाला दिलं जातं, त्याच्या मार्फत तुम्हाला जाऊन तुमच्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनला अर्ज सादर करावा लागतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू होते. त्यालाच आपण काय म्हणू, चारित्र्य पडताळणी. ठीक आहे. तर हे चारित्र्य पडताळणीचं तुम्ही प्रमाणपत्र मिळावं म्हणून अर्ज त्यात सर्वप्रथम सादर करायचा आहे. आणि त्याचबरोबर एक मुद्दा लक्षात घ्या, जर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तालुक्यामध्ये राहतात स्टेट सोडून तुम्ही इतर कोणत्या तरी ठिकाणी 2-3 वर्ष काम केलं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन करता अर्ज देताना माहिती दिली की मी या तालुक्यामध्ये राहिलो होतो, या जिल्ह्यामध्ये प्रॉपर राहतो आणि मी 2-3 वर्ष MIDC किंवा एखाद्या कंपनीमध्ये या ठिकाणी काम केलं, तर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी तर होईलच होईल. त्याचबरोबर तुम्ही ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन होईल. त्यातला परत एक मुद्दा किंवा अनुभव सांगतो तुम्हाला. आमचा एक कर्मचारी मित्र होता, त्यानं असंच केलं की तो राहत होता वर्धे जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी बुट्टीबुरीला 2 वर्ष काम केलं. इतर सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन येऊन गेले, पण त्याचे बरेच दिवसांनी आले, कारण की तो 2 वर्ष तिथे काम करत होता. तिथले पोलीस आधी वर्धेतल्या पोलिसांनी पोलीस व्हेरिफिकेशन केलं, त्यानंतर बुट्टीबुरीच्या पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती कळवली, त्यानंतर त्या पोलिसांनी माहिती कलेक्ट करण्याकरता बराच वेळ लावला आणि त्यामुळे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन उशिरा आलं. तर तुम्ही समजू शकता मला सांगण्याचा उद्देश काय आहे. तुम्ही आवश्यक आहे तेवढीच माहिती पोलीस स्टेशनला कळवा, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर पोलीस व्हेरिफिकेशन किंवा चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट होऊन जाईल. पण ही पण काही खूप मोठी गोष्ट नाही. संबंधित जे काही पोलीस स्टेशन आहे त्याच्यामार्फत तुमच्या घरी त्यांचा कर्मचारी येतो किंवा आजूबाजूला विचारणा केली जाते. आजकाल ऑनलाईन सुद्धा बघितलं जातं तुमच्या आधार कार्ड वरून वगैरे. तर या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि त्यानंतर तुमच्या नावे जर कोणताही गुन्हा दाखल नसेल तर तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र किंवा पोलीस व्हेरिफिकेशनचं प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जातं, जे की तुम्हाला नंतर तुमच्या डिपार्टमेंटला तुमच्या विभागाला सादर करावं लागतं, म्हणजे तुमच्या विभाग कार्यालयामध्ये सादर करावं लागतं. या झाल्या 3 गोष्टी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुमचं मेडिकल टेस्ट झाली, त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनला तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स दिले, अर्ज दिले आणि त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं. पॅरलली तुम्हाला आणखी एक गोष्ट करावं लागते, ती म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे. मी आता मगाशी चर्चा करताना सांगितलं ज्या उमेदवारांकडे आहे त्यांना काही आवश्यकता नाही, पण ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना ते मिळवावं लागेल. जर तुम्ही खुल्या प्रवर्ग किंवा EWS प्रवर्गातून अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. पण इतर जे काही उमेदवार आहे, SC ST OBC इतर जे काही कॅटेगरीतले उमेदवार आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र हे सादर करावंच लागेल, कारण तुमचं सिलेक्शनच त्या कॅटेगरीमधून झालंय. तुम्ही अर्ज करताना तुमच्या या जातीमधून सिलेक्शन व्हावं म्हणून तसं सांगितलं होतं. म्हणून ही तुमची जे काही प्रमाणपत्रावरची जात आहे, म्हणजे जे काही सर्टिफिकेट ज्या जातीचं तुमच्याकडे आहे ते वैध आहे की नाही ते जात पडताळणी कार्यालयामधून तुम्हाला मिळवून घ्यावं लागतं, ती प्रूफ करून घ्यावं लागतं. इतर जे काही उमेदवार आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही, जसं आपण आता बघितलं. आणि या सर्व गोष्टी करता विभाग तो उमेदवारांना 6 महिने कालावधी देतो. बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं की जास्त सुद्धा कालावधी दिला जातात. काही जणांच्या केसेस चालू असतात, काही डॉक्युमेंट्स मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा एखादा उमेदवार राहतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्याचे आजोबा पणजोबा होते कोणत्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, तर त्याचं जात वैधता प्रमाणपत्र कार्यालय जे आहे त्याच्या वडील ज्या ठिकाणी राहत होते त्या जिल्ह्याच्या कार्यालयामधून बनवले जातात. तर हे सर्व काही प्रॉब्लेम्स येतात किंवा इतर काही प्रॉब्लेम असतात, काही केसेस असतात, तर अशा वेळेस त्यांना जास्त वेळ सुद्धा मिळवून दिला जातो. जसं की आता म्हटलं की तुम्ही राहत असलेल्या किंवा तुमचे आजोबा वडील राहत असलेल्या जिल्ह्यातील जात पडताळणी कार्यालयामधून हे प्रमाणपत्र बनवावे लागेल. एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही आता एखाद्या जिल्ह्यामध्ये राहता पण तुमचे वडील आजोबा हे एखाद्या वेगळ्या जिल्ह्यात होते, तर पण तुमची ती जात होती की नाही, तुमचे आडनाव तुमची वंशावळ हे सर्व गोष्टी बघितल्या जाते. म्हणजे तुमचे वडील ज्या जिल्ह्यामध्ये राहत होते तर तुम्हाला त्या जिल्ह्यामधून अर्ज सादर करावा लागेल. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकरता विभाग जे आहे ते जात पडताळणी कार्यालयाला एक पत्र देतात. कारण तुम्ही आता पण असेच गेले की मला कास्ट व्हॅलिडिटी करून घ्यायची आहे, तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही. त्याकरता तुम्हाला बेस लागतो. तुम्ही इंजिनियर मेडिकलचे स्टुडंट असाल तर तुम्हाला मिळतं, किंवा तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये लागले तर डिपार्टमेंट असं पत्र देतं जात पडताळणी कार्यालयाला. ठीक आहे, तदनंतरच तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळतं. तर तुम्हाला आवश्यक सर्व जे काही दस्तऐवज आहे, सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते कार्यालयामध्ये सादर करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळून जातं. त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या टीसीवरची जात, तुमच्या वडिलांच्या टीसीवरची जात, तुमच्या आजोबांच्या टीसीवरची जात, या सर्व गोष्टी तुम्हाला सादर कराव्या लागतात. त्याचबरोबर वंशावळ म्हणजे तुमच्या जातीत रक्तातल्या नात्यामध्ये कोणाकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर आता सोपी झाला. आधी तर खूप सारे प्रॉब्लेम होते. जर तुमच्या काकाकडे काकाच्या मुलाकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर तुम्हाला सुद्धा मिळण्याचे चान्सेस जास्त होतात. म्हणजे तुमच्या रक्तसंबंधातल्या लोकांकडे तुमच्याच जातीची कास्ट व्हॅलिडिटी
असेल तर तुम्हाला लवकर मिळते. ठीक आहे. बरेचसे आहे, जसा एक आमचा मित्र आहे, त्याला तर गोंधळी समाजाचा तो उमेदवार होता, त्याला गोंधळ म्हणून दाखव असं बोललं गेलं होतं जात वैधता कार्यालयामध्ये. या सर्व गोष्टी होतात, तरी पण तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आता बऱ्याचशा गोष्टी सोपी झालेल्या आहेत, त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळून घ्यायचं आहे. आता यामध्ये हा व्हिडिओ थोडा लांब होईल, पण तुम्ही ऐकून घ्या. बरीचशी महत्वाची माहिती आहे, ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांच्याकडे अनुभवाच्या गोष्टी आहेत, काही काही सांगतो. काही काही उमेदवारांचा 1968च्या अगोदरचा पुरावा मागतात, 1952च्या अगोदरचा पुरावा मागतात. पण अशा वेळेस काय होतं की तुमच्याकडे वडील शिकले आहे 60च्या नंतर, 65च्या नंतर, 68च्या नंतर, तर त्यावेळी तुमच्या वडिलाची टीसी असेल, पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, 10वी, 12वी जे काय असेल, त्या टीसी वरती एक जात आहे, तुमच्या टीसी वरती एक जात आहे, पण त्याच्या अगोदरचा पुरावा मागत आहे. आता बऱ्याचशा गोष्टी येतात. मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे एखादी जागा होती का तो पुरावा द्यावा लागतो. म्हणजे तुमच्याकडे भूमी असेल किंवा घर असेल. आता बऱ्याचशा भटक्या जाती आहेत, त्यांच्याकडे घरच नव्हती. बऱ्याचशा भटक्या जाती आहेत, त्यांच्याकडे शेत जमीनच नव्हती. मग त्यावेळेस काय करणार, आणि पुरावा मागतात 1952 किंवा 1968 वगैरे. एक उदाहरण घेऊ आपण, त्याच्यामध्ये आता चेंजेस झाले. आधी जे आहे वर्ष ते थोडे वेगळे होते. तर अशा वेळेस काय करायचं, तुमचं जे काही जिल्हा कार्यालय आहे, कलेक्टर ऑफिस, त्या ठिकाणी एक अर्ज सादर करायचा. त्या ठिकाणी नोंदी आहेत, इंग्रजीच्या काळातल्या सुद्धा नोंदी आहेत. त्या ठिकाणी अर्ज करायचे की माझे आजोबा या काळामध्ये जन्माला आले होते, तर मला त्या अंदाजे 3-4 वर्षातला डाटा हवा आहे. तर काय करतात, आपण कलेक्टर ऑफिसला जाऊन जात पडताळणी कार्यालयामध्ये विचारून घ्यायचं की हे सगळं कलेक्टर ऑफिसला कुठे असतं. एक डिपार्टमेंट असेल, जसं मला नागपूरचं माहिती आहे, तिथे जिल्हा कार्यालयाच्या मागच्या बाजूला कलेक्टरचं एक मोठं गोडाऊन सारखं आहे, त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी अर्ज करायचा. 1952, 56 जे काय असेल त्या वर्षाचा मला डाटा हवा आहे. ते खूप मोठे त्या ठिकाणी लेझर ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. म्हणजे आपण तुमचे आजोबा जन्माला आले की नाही. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, एक मी इथं जातीवेचात बोलणं टाळतो, पण त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुमचं जे काही सध्याचं आडनाव असेल, जसं एका तुमचं आडनाव आहे पाटील, तर त्या ठिकाणी तुमच्या आजोबाचं एखादा सदू नाव आहे, सदू पाटील असं नसेल. तुमची जे काही जात असेल ना ते त्या ठिकाणी लिहिलेली आहे. जसं सदू ढिवर, सदू खाती, सदू लोहार, सदू माली, अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर त्यावरून तुम्ही प्रूव्ह करू शकता की माझे आजोबा या गावामध्ये म्हणजे जन्माला आले होते. म्हणजे एक जातीचा पण दाखला मिळतो आणि जन्माला आले होते. म्हणजे तुमच्याकडे भूमिहीन जर असाल तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे दस्तावेज नाहीये भूमी जागेचे, जमिनीचे, तर तुम्ही त्या ठिकाणी जन्माला आले म्हणून प्रूफ देऊ शकता. पण जर ते मिळालंच नाही किंवा ते वर्षाचा त्या ठिकाणी डाटाच नसेल, तर तुम्हाला आणखी सर्टिफिकेट तिथून मिळतं, त्या वर्षीचे डॉक्युमेंट्स किंवा माहिती गहाळ झाल्या असल्याचे प्रमाणपत्र. या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. बऱ्याचशा गोष्टी आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम आले तर तुम्हाला एक एक मार्ग काढावा लागेल. आता ह्या सर्व गोष्टी आत्ताच सांगून फायदा नाही, कारण कोणाचं तुमच्याकडे आजोबा शिक्षित असेल, तुमच्याकडे आधीपासून जागा असेल, तर तुमच्याकडे जागेचे दस्तऐवज असतील, त्याला आपण कोतवाल बुक समथिंग काहीतरी असं म्हणतो, ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जो भूमिहीनच आहे, ज्याचा आजोबा अशिक्षित होते, वडील अशिक्षित होते, त्या उमेदवारांकरता हे सर्व मार्ग एक एक निवडावे लागतात, अवलंबावे लागतात. कारण त्यांच्याकडे ना भूमीचा दाखला आहे ना शिक्षणाचा दाखला आहे. तर अशा कंडिशन मध्ये काय करावं, बरेचसे प्रॉब्लेम असतात. असं काही आलं का आपण चर्चा करू. वैयक्तिक आमचा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. असं काही तुमचे प्रॉब्लेम आले तर आपण त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला मिळवावं लागतं. या चारही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, मेडिकल, त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन आणि जात वैधता प्रमाणपत्र. या 4 गोष्टी झाल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये परमनंट व्हाल, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या विविध भरत्यांच्या विविध प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चर्चा करत असतो. जे काही तुमचे प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम आम्ही ठिकाणी करत असतो, प्रयत्न या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. आणि कृपया या व्हिडिओला एक लाईक द्या, जेणेकरून कुणी हा व्हिडिओ बघितला हे लक्षात येईल. काही प्रश्न असेल ते कमेंट्स करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.